विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आज आहे 17 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेळ महाकुंभाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? स्क्रीनवर त्यांचा फोटो दिसतोय। योग्य उत्तर आहे शिखर धवन। पुढील प्रश्न, भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात तयार करण्यात आला? सुरत, चेन्नई, मुंबई की यापैकी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई। मुंबई कोस्टल रोडवर देशातील पहिला मेलोडी रोड तयार करण्यात आला आहे, जिथे निश्चित वेगाने सुमारे 70-80 किलोमीटर पर आवर वाहन चालवल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणामुळे जय हो या गाण्याची धून ऐकू येत आहे। विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा। आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक। तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करायचं आहे। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात तरुण पुरुष एनालॉग अंतराळवीर कोण बनले? ऋत्विक शर्मा, आदित्य पांड्या, प्रभाकर मिश्रा की यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे आदित्य पांड्या। लक्षात घ्या, भारतातील 17 वर्षीय आदित्य पांड्या यांनी सिम्युलेटेड लुनर हॅबिटॅट मिशन पूर्ण करून देशातील सर्वात तरुण पुरुष एनालॉग अंतराळवीर होण्याचा मान मिळवला। हा मिशन आकाश स्पेस स्टुडिओद्वारे गुजरातच्या धोलावीरा येथे 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशनल प्रहार चरण 2 सुरू केला आहे? पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे पंजाब। पंजाब पोलिसांनी गँगस्टर आणि वांछित गुन्हेगारीविरुद्ध कारवाई वेगवान करण्यासाठी 72 तासांच्या ऑपरेशन प्रहारचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। आता पंजाब आला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघून घ्या। पंजाबची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला। राजधानी आहे चंदीगड। मुख्यमंत्री आहेत भगवंत मान। राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया। जिल्हे आहेत 23। क्षेत्रफळ आहे 50,362 चौरस किलोमीटर। विधानसभेच्या 117 जागा आहेत, लोकसभेच्या 13 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत। पुढील प्रश्न, हल्लीच भारतात डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर सुधारून किती झाले आहे? 911 लोकांमध्ये 1 डॉक्टर, 1000 पुरुषांमध्ये 1 डॉक्टर की 811 पुरुषांमागे 1 डॉक्टर? पुरुष म्हणण्यापेक्षा लोकांमागे म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्ही मिळून। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एकाच 811। लक्षात घ्या, सरकारने राज्यसभेत माहिती दिली की डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर सुधारून एकाच 811 झाले आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या एकाच 1000 या निकषापेक्षा अधिक आहे। पुढील प्रश्न, भारत बोध AI संमेलन 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आले? मुंबई, चेन्नई, बंगळुरू की नवी दिल्ली? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। पुढील प्रश्न, ADB ने कोणत्या राज्याला आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी 182 दशलक्ष डॉलरची मदत केली? गोवा, पंजाब, आसाम की यापैकी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आसाम। आसामाला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघून घ्या। आसामची स्थापना झाली आहे विद्यार्थ्यांनो 26 जानेवारी 1950 ला। राजधानी आहे दिसपूर। मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा। राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य। एकूण जिल्हे आहेत 35। क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर। विधानसभेचे 126, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, संरक्षण अधिग्रहण परिषदने कोणत्या देशासोबत 114 राफेल लढाऊ विमानांच्या कराराला मंजुरी दिली? रशिया, फ्रान्स, अमेरिका की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स। कॅपिटल आहे पॅरिस। करन्सी आहे युरो आणि प्रेसिडेंट आहे इमॅन्युएल मॅक्रॉन आणि हे त्यांचा छायाचित्र आहे। पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी कोणत्या राज्यातील बालाघाट जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे? गुजरात, ओडिसा, मध्य प्रदेश की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचा प्रायोगिक शुभारंभ करण्यात आला, ज्यामध्ये 500 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे। याचे उद्घाटन पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2024 मध्ये केले। आता मध्य प्रदेश विषयी माहिती, स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला। राजधानी आहे भोपाळ। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव। राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल। एकूण जिल्हे आहेत 55। क्षेत्रफळ आहे 3,08,252 चौरस किलोमीटर। विधानसभेच्या 230, लोकसभेचे 29 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत।
पुढील प्रश्न, अलीकडे डार्विन दिवस कधी साजरा करण्यात आला? 10 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे 12 फेब्रुवारी. डार्विन दिवस 12 फेब्रुवारी 1809 रोजी चार्ल्स डार्विन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा उत्सव आहे. या दिवशी विज्ञान क्षेत्रातील डार्विन यांच्या योगदानाला अधोरेखित केले जाते आणि सर्वसाधारणपणे विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. डार्विन दिवस जगभर साजरा केला जातो. पुढील प्रश्न, अलीकडे एक्झरसाइज वायू शक्तीचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? ओडिसा, राजस्थान, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे राजस्थान. भारतीय वायुसेना 27 फेब्रुवारी 2026 रोजी जैसलमेर येथील पोखरण एअर टू ग्राउंड रेंजमध्ये वायुशक्ती 26 सरावात आपली क्षमता प्रदर्शित करेल. राजस्थान बघून घ्या. स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. जिल्हे आहेत 41. क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. महत्त्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर. लोकसभेच्या 25 जागा आहेत, राज्यसभेच्या 10 तर विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेळ महाकुंभाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर लगेचच कमेंट करा. तसेच कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. अलीकडे आय लिव्ह कनेक्ट नावाचे जगातील पहिले डॉक्टर नेतृत्वाखालील AI आधारित हेल्थकेअर इकोसिस्टीम कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले? भारत. कोणत्या देशातील अजगराने जगातील सर्वात लांब जंगली साप म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? इंडोनेशिया. कोणत्या राज्यात लिरिओथेमिस केरलेन्सिस नावाच्या नवीन ड्रॅगनफ्लाय प्रजातीचा शोध लागला? केरळ. अलीकडेच प्रकाशित झालेल्या ए माती कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विश्वभूषण हरिचंदन. अमेरिका आणि कोणत्या देशामध्ये बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव सुरू करण्यात आला? दक्षिण कोरिया. भारताने कोणत्या देशाने स्थानिक चलनामध्ये द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी सहमती दर्शवली? मलेशिया. 2 दिवसीय रोड टू AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? दुबई. बिहार विधानसभेत राष्ट्रीय विधान अनुप्रयोगचे उद्घाटन कोणी केले? ओम बिर्ला. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे जाहीर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश अव्वल क्रमांकावर आहे? डेन्मार्क. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली? दिल्ली. अलीकडे भारतातील सर्वात मोठे लोककर उत्पादक राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले? राजस्थान. अलीकडे आंतरराष्ट्रीय महिला आणि बालिका विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? 11 फेब्रुवारी रोजी. आपल्याला चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर 5000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये मिळेल. यामध्ये तुम्ही आज कोर्स परचेस केला तर फेब्रुवारी 2027 म्हणजे 1 वर्षापर्यंत जेवढेही चालू घडामोडी आहेत त्या याच कोर्समध्ये ॲड केल्या जातील. दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडी क्विज सॉल्व करायचे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर एक लाईक खाली आहे बटनावर क्लिक करा आणि डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. त्याच्यावर नोटिफिकेशन हवे असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. थँक्यू.